महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। कारण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। लाडक्या बहिणीचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे? लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आश्वासित करायचे आहे की महायुतीच्या सरकारची ही जी लाडकी बहीणची योजना आहे अशाच पद्धतीने ती यशस्वीरित्या चालू राहणार आहे। हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली। जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली। रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे। 14,000 तर पुरुषच निघाले। जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे। आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे।
यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी. 80 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झालेल्या आहेत. ई-केवायसी नंतर या महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे. ही योजना सुरू राहणार असली तरी ई-केवायसी पडताळणीची मुदत वाढवण्यास सरकारनं स्पष्ट नकार दिलाय. राज्यातल्या लाडक्या बहिणींना धक्का. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र. राज्याच्या निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील महिलांना मोठा धक्का बसलाय. ई-केवायसीच्या नावाखाली गाजलेल्या या योजनेला सरकारनं कात्री लावताच राज्यातील लाखो लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर झाल्यात. त्यांचा मिळणारा लाभ आता बंद करण्यात आलाय. त्यामुळे ऐन महागाईच्या काळात लाडक्या बहिणी केवायसी मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलंय. काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूया. काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात. जवळपास त्याची संख्या आहे. अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसीसाठी दिला होता. आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही. यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे. त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई-केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजूनसुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात. सगळ्या प्रकाराबाबत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे पोस्ट करून ते आपण पाहूया.
लाडकी बहीण योजनेत अर्ज बाद झालेले नाहीत. 80 लाखांचा आकडा आहे तो ई-केवायसीचा नाही. यात ई-केवायसी केलेली नसेल त्या महिला असतील ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे. त्या 11.5-12 लाख महिलांचा 80 लाखात समावेश आहे. ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा अधिक अशा 5 लाख महिला आहेत, असं स्पष्टीकरण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलंय. ई-केवायसी दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 30 एप्रिलला संपली. मुदतीत ई-केवायसी पूर्ण न करणं किंवा नोंदी अद्ययावत न करणाऱ्या महिला योजनेतून बाद झाल्या. योजनेसाठी अर्ज करताना अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्र सादर करणाऱ्या महिला योजनेतून बाहेर झाल्या. शासनानं निश्चित केलेली पात्रता आणि उत्पन्नाच्या निकषामुळे या महिला अपात्र झाल्या. अर्जातील वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याच्या माहितीत तफावतीचाही फटका बसलाय. अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी सुरू करण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी अधिकृतपणे संपली आहे. ज्या महिलांची ही प्रक्रिया अपूर्ण राहिली होती त्यांना मुदतवाढ मिळणार नाही हेही स्पष्ट झालंय. लाडक्या बहिणींनो, तुमचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. आलेला असेल तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आले नसेल तर नाही म्हणून देखील पाठवा. कारण की बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. 730 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. याचा शासन निर्णय म्हणजेच याचा GR जो आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्याबद्दलचीच महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक प्रमुख आणि कल्याणकारी योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाची मदत या ठिकाणी दिली जात आहे. मात्र मार्च आणि एप्रिल महिन्याचा या ठिकाणी लाभ जो आहे लाभार्थ्यांना या ठिकाणी मिळालेला नव्हता. त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे, त्याचीच माहिती आपण बघणार आहोत. बघू शकता 20 मे 2026ला लाडकी बहीण योजनेसंदर्भातला महत्त्वाचा GR जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा GR जो आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे बघू शकता आपण. या ठिकाणी मार्च 2026 करिता 365 कोटी रुपये आणि एप्रिल 2026 करिता 365 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. एकूण 730 कोटी रुपयांचा इतका निधी जो आहे विभाग प्रमुख म्हणून महिला व बालविकास विभाग सचिव यांना या ठिकाणी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती हा निधी जो आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. याला शासन मान्यतेची या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचा GR जो आहे या ठिकाणी हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. या GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती देखील हा GR जो आहे 20 मेला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर बघा, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक प्रमुख कल्याणकारी योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयाची मदत या ठिकाणी दिली जाते. मात्र मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळालेला नव्हता. त्यांच्यासाठी आता महत्त्वाची या ठिकाणी बातमी आलेली आहे. तर बघा, मार्च आणि या ठिकाणी एप्रिल महिन्यासाठी एकत्रित निधी जो आहे, एकत्रित GR जो आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. वित्त विभागाने सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी या ठिकाणी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या लेखा शीर्षकाखाली महिला लाभार्थ्यांना मार्च 2026 करिता 365 कोटी आणि एप्रिल 2026 करिता 365 कोटी असे मिळून 730 कोटी रुपयांचा निधी जो आहे या ठिकाणी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती या ठिकाणी हा निधी जो आहे तो वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे.